विठ्ठल कांगणे पुन्हा कधीच विद्यार्थ्यांच्या मदतीला रस्त्यावर उतरणार नाहीत म्हणाले. जर यावेळेस विद्यार्थ्यांनी आवाज उचलला नाही, महाराष्ट्रातील शिक्षक अचानक रस्त्यावर उतरण्याची भाषा करतायत, विद्यार्थी आंदोलन करतायत. कारण एमपीएससीने आता नवीन धोरण आणले आहे, ज्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी या चक्रातून बाहेरच पडणार नाहीत. एमपीएससी ऑफलाईन परीक्षा एकदम चांगल्या पद्धतीने घेत असताना आता ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय आणला. विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला सुद्धा विरोध नाही, फक्त एका शिफ्टमध्ये घेऊन दाखवा. पण एका शिफ्टमध्ये घेण्याजोगे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. मग प्रत्येक शिफ्टमध्ये वेगवेगळा पेपर निघणार, म्हणजे कोणता कठीण असेल, कोणता सोपा असेल, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय देण्यासाठी होणार नॉर्मलायझेशन. आणि इथेच सर्वात जास्त धोका आहे. नॉर्मलायझेशन म्हणजे तुम्ही मिळवलेल्या ओरिजिनल मार्क्सनुसार रिझल्ट लागत नाही. प्रत्येक शिफ्टच्या कठीणतेनुसार एक स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला तयार केला जातो आणि त्यानुसार कुणाचे मार्क्स वाढू शकतात तर कुणाचे कमी सुद्धा होऊ शकतात. आणि इथे प्रश्न तयार होतो, तो म्हणजे ट्रान्सपरन्सीचा. देशात वेगवेगळ्या परीक्षा ऑनलाईन होतात, त्यात घोटाळे सुद्धा होतात. आज एमपीएससी ऑनलाईन परीक्षा घेणार, उद्या टेंडर निघणार, मग टेंडरमध्ये घोटाळे होणार. आपल्या देशात गरिबीतून बाहेर निघण्याच्या संघर्षात प्रायमरी गरजा बाजूला ठेवून पोटमारा तर करावाच लागतो, पण सर्वात मोठे युद्ध लढावे लागते, ते म्हणजे सत्तेविरोधात. आज आंदोलने केलेत तर गुन्हे दाखल होतात, उद्या क्वालिफाईड झाल्यावरही व्यवस्थेच्या हिटलिस्टवर येतात आणि शेवटी गरीब गरीबच राहतात.